या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत आदित्य रागातच त्याच्या खोलीमध्ये येतो आणि खोलीमधील सामान इकडे तिकडे फेकून द्यायला सुरुवात करतो. तो खूप जास्त चिडलेला असतो आणि मग रडतच आरशामध्ये बघून स्वतःशी बोलायला सुरुवात करतो. तो म्हणत असतो की आदित्य, आत्तापर्यंत तू घरातील प्रत्येक माणसाचं मन जपलं, कोणाला काय हवं नको ते बघितलं, प्रत्येकासाठी वेळ काढला, पण त्या बदल्यात तुला काय मिळालं? कोणीही तुझ्या भावनेची किंमत ठेवली नाही. तुझ्या जवळच्या मैत्रिणीनेच आज तुझा विश्वासघात केला. तिच्यामुळे माझं प्रेम माझ्यापासून कायमचं दूर निघून गेलं. आणि मग त्यानंतर त्याचं लक्ष पारूने आणलेल्या त्या जास्वंदीच्या फुलाकडे जातं. तो रागाच्या भरात ते फूलसुद्धा फेकून देतो आणि मग लॅपटॉपमध्ये पुन्हा एकदा त्या लोगोवर असणारे डोळे बघत बसतो. तो रडतच म्हणत असतो की माफ कर मला, आज पारूमुळे मी तुला कायमचं गमावलं. तू पुन्हा माझ्या आयुष्यात कधी येशील की नाही मला सुद्धा माहीत नाही, पण मला खरंच तुझी खूप गरज आहे ग. आणि मग तो रडतच तसाच झोपी जातो. दुसरीकडे पारू तिच्या घरी आलेली असते. तिला सतत आदित्यचं बोलणं आठवत असतं. तिला देखील खूप वाईट वाटत असतं आणि मग ती तिच्या आईच्या फोटोसोबत बोलायला सुरुवात करते. ती म्हणत असते की आई, मी जे काही केलं ते आपल्या कंपनीचं नुकसान होऊ नये म्हणून केलं, पण आदित्य सरांचा गैरसमज झाला. त्यांना असं वाटलं की मी ती डोळेवाली मुलगी असल्याचं नाटक केलं आणि म्हणून ते माझ्यावर खूप चिडले. पण जर त्यांना समजलं की मीच ती मुलगी आहे जिच्या डोळ्यांवर ते प्रेम करतात, तर मग काय होईल ग? ते किती चिडतील. आणि दामिनी मॅडम म्हणतायत तसं कदाचित त्यांच्यामध्ये आणि देवी आईंमध्ये मोठं भांडणसुद्धा होईल. त्यामुळे मी आता ठरवलंय मी कधीच आदित्य सरांना हे कळू देणार नाही की ती डोळेवाली मुलगी मीच आहे ते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पारू पुन्हा नेहमीप्रमाणे आदित्यच्या खोलीत जाते. खोलीमध्ये आदित्यचा इतका पसारा बघून ती म्हणू लागते की आदित्य सरांनी किती पसारा केला आहे, मी पटकन सगळा आवरून ठेवते. आणि मग ती पटकन ग्लासात जास्वंदीचं फूल ठेवते आणि ती खोली आवरायला सुरुवात करते. पण तितक्यात आदित्य त्या ठिकाणी येतो आणि तिला सांगतो की तू इथे कशालाही हात लावायचा नाही आहे, इतर कोणीतरी येईल आणि ही सगळी रूम साफ करेल. पण ते ऐकून पारू रडतच म्हणते की आदित्य सर, प्लीज एकदा माझं ऐकून घ्या, जे झालं ते विसरून जा. पण आदित्य रागातच म्हणतो की काय विसरून जागं, तुला कळतंय का तू काय केलं आहेस ते? आणि ते ऐकून पारू रडतच म्हणू लागते की आदित्य सर, मला माहिती आहे माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, पण प्लीज मला माफ करा ना, मी जे काही केलं ते मुद्दाम नाही केलं. आणि ते ऐकून आदित्य म्हणतो की पारू, तू स्वतःला माझी मैत्रीण समजतेस ना गं, मग एका मित्राच्या मनात काय सुरू आहे हे तुला कळलं नाही का? माझ्या भावनांसोबत खेळताना तुला काहीच कसं वाटलं नाही? आणि आता तर ना मला तुझं तोंड बघायची सुद्धा इच्छा नाही आहे. आणि आदित्यचं असं टोकाचं बोलणं ऐकून पारूला वाईट वाटतं. ती त्याच्यापुढे हात जोडते, रडतच त्याची पुन्हा पुन्हा माफी मागते. पण तो खूप जास्त चिडलेला असतो. तो म्हणत असतो की तुला जिथे जायचं आहे ना तिथे जा, पण प्लीज मला तुझं तोंड परत दाखवू नको आणि या खोलीमध्ये तर चुकूनही येऊ नको. आणि ते ऐकून मग पारूसुद्धा रागातच म्हणते की ठीक आहे, तुम्हाला माझा चेहरा नाही ना बघायचा, मग मी आता इथून कायमची निघून जाते. तुम्ही कितीही मला हाक मारली ना तरी मी तुमच्यासमोर येणार नाही. पण त्यावर आदित्य काहीच उत्तर देत नाही. त्यामुळे पारू तेथून निघून जाते. मात्र ती गेल्यावर आदित्यचं लक्ष तिने आणलेल्या त्या जास्वंदीच्या फुलाकडे जातं आणि तो रागाच्या भरात ते फूलसुद्धा फेकून देतो. त्यानंतर रात्री पारू आदित्यचाच विचार करत असते. तितक्यात गणी झोपेतून जागा होतो. तो खूप घाबरलेला असतो आणि त्याच्या आवाजामुळे मारुतीला देखील जाग येते. ते दोघेजण गणीला काय झालं हे विचारू लागतात. तर गणीला अनुष्काने दिशाने त्याच्यासोबत जे काही केलेलं असतं तेच आठवत असतं. पण पारू त्याला समजावते की तू आता आमच्यासोबत आहे, तुला काही होणार नाही. आणि मग तो पुन्हा शांतपणे झोपी जातो. परंतु मारुती या सगळ्या प्रकारामुळे खूप घाबरलेला असतो. तो म्हणत असतो की पारू, मला गणेशची खूप काळजी वाटते ग. त्या दोघींनी माझ्या लेकरासोबत काय केलं आहे बघतीयस ना, माझ्या लेकराला इतक्या लहान वयात काय काय भोगावं लागतंय. आणि ते ऐकून पारूला मग आठवतं की आदित्यने तिला सांगितलं होतं की मला तुझं तोंडही बघायचं नाही आहे. आणि मग ती लगेच मारुतीला म्हणते, बा माझ्याकडे एक उपाय आहे, बघ तुला पटतोय का? आणि ते ऐकून मारुती विचारतो की बोल काय? तर पारू त्याला असं सांगते की मला असं वाटतं की मी गणीला घेऊन काही दिवस गावाकडे जावं, म्हणजे थोडा हवा पालटसुद्धा होईल आणि गणीला देखील तिकडे गेल्यावर बरं वाटेल. पण ते ऐकून मारुती काळजीत पडतो. तो म्हणत असतो की तुम्ही दोघेजण गावाला कसे काय राहणार? तर पारू म्हणत असते की बा तू काळजी करू नको, मी गणीची व्यवस्थित काळजी घेईल. आम्ही दोघेजण थोडे दिवस तिथे राहतो आणि मग त्यानंतर पुन्हा इकडे निघून येतो. आणि मग त्यासाठी मारुतीसुद्धा होकार देतो.
आणि त्यामुळे पारू लगेच गावाला जाण्याचा निर्णय घेते. तिला असं वाटत असतं की जर ती गावी गेली तर आदित्यला नक्कीच तिची किंमत कळेल. नंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्य ऑफिसला जाण्यासाठी तयार होत असतो. पण मग तितक्यात त्याच्या लक्षात येतं की आज पारू त्याच्या खोलीत आलेली नाही आहे. दुसरीकडे पारू श्रीकांतला त्याची गोळ्या औषधं देत असते. तर श्रीकांत म्हणत असतो की पारू, तू आहेस ना म्हणून मला काहीच लक्षात ठेवावं लागत नाही. तू प्रत्येक गोष्ट मला वेळेवर आणून देतेस. आणि ते ऐकून पारू म्हणते की मग आता मला सगळं काही प्रिया मॅडमला सांगावं लागेल. आणि ते ऐकून श्रीकांत विचारतो, म्हणजे कुठे जायचं आहे तुला? आणि ते ऐकून पारू त्याला म्हणू लागते की श्रीकांत सर, मी आणि गणी थोडे दिवस गावी जाणार आहोत. आणि तितक्यात प्रीतम, प्रिया आणि अहिल्या त्या ठिकाणी येतात. ते सगळेजण तिला विचारू लागतात की पारू, तू अशी अचानक गावी का जाणार आहे? तर पारू त्या सगळ्यांना असं सांगते की जेव्हापासून गणी परत आला आहे तेव्हापासून तो खूप जास्त घाबरलेला आहे. त्याला रात्री शांत झोपसुद्धा लागत नाही. त्याची तब्येतसुद्धा वरचेवर बिघडत असते. म्हणून मग मी आणि बाने ठरवलं की थोडे दिवस त्याला गावी घेऊन जायचं, म्हणजे हवा बदल होईल आणि त्यालासुद्धा बरं वाटेल. पण प्रीतम लगेच म्हणतो की पारू, तू उगाच काहीतरी बोलू नको, मला माहिती आहे तू गावी का जाती असते. पण मग तो पुढे काय बोलणार त्याआधीच पारू म्हणते की प्रीतम सर, मी खरंच गणीसाठीच गावी जाते. पण मग अहिल्या म्हणते की पारू, मी तुला गावी जाण्याची परवानगी नाही देऊ शकत. गेल्या काही दिवसांमध्ये आपल्यासोबत काय काय घडलंय बघितलं ना तू. आणि आता कुठे सगळं शांत झालं आहे, आपल्याला शाळेचं कामसुद्धा सुरू करायचं आहे. मग अशा परिस्थितीमध्ये तू गावी कशी काय जाऊ शकते? आणि प्रीतमही म्हणू लागतो की पारू, तुला गावी जायचं असेल ना तर आम्हाला पटेल असं तरी कारण दे. पण पारू म्हणत असते की मी खरं सांगते, मी फक्त गणीसाठीच गावी चालली आहे. त्याला बरं वाटावं म्हणून मला गावी जायचं आहे. आणि मग माझं गावदेवीचं देखील दर्शन घेऊन होईल. आणि ते ऐकून मग अहिल्या म्हणते की ठीक आहे, मी तुझ्या श्रद्धेच्या आड येणार नाही. तुला जायचं असेल तर तू नक्की जा, पण प्लीज लवकर परत ये. आणि त्यावर पारूसुद्धा हो म्हणते. प्रीतम मात्र रागातच तेथून निघून जातो. तर पारू प्रियाला श्रीकांतच्या औषधांबद्दल सांगते आणि तेथून जाण्यासाठी निघते. पण अहिल्या म्हणते की अगं पारू, तू आधी तुझ्या मित्राला तरी भेटून जा, नाहीतर तू नाही दिसली ना तर तो खूप आरडाओरडा करेल. आणि त्यावर पारू हसून हो म्हणते आणि आदित्यच्या खोलीकडे जाण्यासाठी निघते. तर तिथे प्रीतम आधीच आलेला असतो. तो आदित्यला म्हणत असतो की रे दादा, ती चालली आहे. तर आदित्य रागातच म्हणतो की मग जाऊ दे ना, मी काय करू? तर प्रीतम म्हणत असतो की दादा, हे काय बोलतोयस तू? अरे आपली पारू आपलं घर सोडून चालली आणि तू असा शांत कसा काय राहू शकतो? माझी खात्री आहे की नक्की तूच तिला काहीतरी बोलला असशील. आणि ते ऐकून आदित्य म्हणतो की मी असं काही केलेलं नाही आहे. आणि मुळात ना आता मला कोण जाते, कोण येतंय, कोण राहतं या सगळ्याचा काही फरक पडतच नाही. आणि तितक्यात पारू त्या ठिकाणी येते आणि ती त्या दोघांचं बोलणं ऐकू लागते. प्रीतम आदित्यला समजावत असतो की दादा प्लीज तू पारूला थांबव. पण आदित्य म्हणतो की तिला जायचं असेल तर जाऊ दे, मला काही फरक पडत नाही आहे. आणि आदित्यचं असं बोलणं ऐकून पारूला वाईट वाटतं. ती रडू लागते. मात्र आदित्यला काही फरक पडत नाही. आणि मग नाईलाजाने पारू रडतच तेथून निघून जाते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.